नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात मोदी शहा संसदेत आले, चर्चा मात्र नाही. अजूनही अस्पृश्यतेची जाणीव करून देऊन माझा अपमान करण्यात आला, मल्लिकार्जुन खरगे. वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी मोदी शहा संसदेत आले, चर्चा मात्र नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा आजचा शेवटचा दिवस. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जंतर मंतरवरील जेनझींच्या आंदोलनाचे पडसाद संसदेत उमटले. त्या दिवसापासून नीट पेपर फुटी प्रकरण, अयोध्येतील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज, पॅलेट गनच्या हल्ल्याबाबत अमित शहा यांनी संसदेत माफी मागावी, त्यावर चर्चा व्हावी यावर ठाम असलेले विरोधक. या संपूर्ण गोंधळात पावसाळी अधिवेशन चक्क वाहून गेलं. परंतु संसद कार्यकारी अधिकारी किरण रिजिजू यांनी हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं म्हटलं. या अधिवेशनात 12 बिल पास झाले अशी माहिती त्यांनी दिली. अमित शहा संसदेतून गायब का, असा विरोधकांचा सवाल होता. त्यांनी संसदेत येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि चर्चा करावी अशी विरोधकांची भूमिका होती. आज शेवटच्या दिवशी मोदी शहा संसदेत आले, वंदे मातरम गायलं गेलं आणि संसदेचं कामकाज बंद केलं. यामुळे मोदी शहा संसदेत तर आले, पण चर्चा मात्र झाली नाही आणि चर्चेविनाच 12 विधेयक पास झाली. बातमी अजूनही अस्पृश्यतेची जाणीव करून देऊन माझा अपमान करण्यात आला, मल्लिकार्जुन खरगे. उत्तराखंड मधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या व्यासपीठावरून भाषण केले, काही कर्मठ लोकांनी तिथे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकाराच्या निषेधार्थ काँग्रेसने 14 ऑगस्ट रोजी देशभरात जिल्हा स्तरावर मार्च आणि सत्याग्रह आंदोलनाची घोषणा दिली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत खरगे यांच्या जनसभेनंतर व्यासपीठाचे शुद्धीकरण करणे ही भाजप आणि RSSच्या संकुचित मानसिकतेचे प्रदर्शन आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांची माफी मागावी अशी मागणी केली. तर दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की मला या विषयाचे राजकारण करायचे नाही, पण या प्रकारातून मला अद्यापही अस्पृश्यतेची जाणीव करून देत माझा अपमान करण्यात आलाय. या कृत्य करणाऱ्यांवर अस्पृश्यता निवारण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची मागणी त्यांनी केली. दरम्यान भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी या घटनेची निंदा करत भाजप अशा प्रकारचे समर्थन करत नाही आणि याची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले. बातमी वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याप्रकरणी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामुळे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. यामुळे मिळालेले 10% आरक्षण हे धोक्यात आल्याचे त्यांचे मत होते. यासाठी 29 ऑगस्टला पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जाणार आहे. आणि याच्याच पार्श्वभूमीवर आज एका जाहीर सभेत बोलताना जरांगे म्हणाले की गॅझेट ही मराठा मुलांच्या भविष्याची खरी शिदोरी आहे. कोल्हापूर व सातारा संस्थानांनी दस्तऐवजे मराठा समाजाला उपलब्ध करून द्यावीत. तसेच राज्य सरकारकडून सातारा गॅजेटच्या वाचनात केली जाणारी दिरंगाई पाहता गॅजेटचा अभ्यास करायला सरकारला 100 वर्ष लागणार आहेत का, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखालील आंदोलन या टीकेला प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी 58 लाख कुणबी नोंदी तात्काळ देण्याची मागणी केली. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणार, वेळ पडली तर आम्ही मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार, असा सरकारला इशारा दिला. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.